तिकडे वय दीदी शहर मध्ये सर गाव में भी सवाल लाइक देखे कांतेला त्या दूर केमिकल ना तसा बाहेर खायचं तसा बाहेर खास ना कमान नाही गेलं टकनाच्या बाहेर खाय दूध नाशेल दूध ऐकू ते राहिलं ते वर कर राहिलं बोल आहे का नाशिक गए ना काय असं वही घेते ते डायरेक्ट काय कितलं खतरनाक आहे देखणं ते आहे कसं पोट मध्ये आता काय बिमारी ना पोरे ना नाशेल दूध आहे गरम करेल नाही माझ्या पावडर भी नहीं रहा आपलं करेल ना ते दूध नाही एवढा दोरा ते कसं काय कितना लोक नुकसान करत देखणं कसं शिया बनायला त्या ना दोरा दोरा शिरपूर लिहिलं आहे दूध शिरपूर शिरपूरला दूध आहे शिरपूर नाही बटाचे व्हिडिओ टाकी द्या दूध ना शिरपूर तर मागाडीला आहे दूध नाही नाही कितला लोकेशन नुकसान करा नाही आणायचं ना तर जसं आपलं डायरेक्ट दोरा कसा असतो दोरा कपासचा हे बघा हे असं दोरा वाणी दिसतो हे काय असं दूध असतं का 2 मिनिटं मागायसारखं हो हे असं होतंय ते गलास गलास सिंगल सिंगल सगळ्यांना देतात काय तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी नाही सर्वांसाठी सर्वांसाठी ते काय असं थोडं आहे त्याच्याला आपण आपलं एकट्यासाठी करतोय कारण की दिसतं जे ना ते मग हे काय दिसतं जे ना शिरपूर तालुक्यामध्ये किती नुकसान सारखंच आहे ना हो कारण की दहीचा प्रकार कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं 5 लिटर त्याच्यामधून आम्ही अर्ध दूधची बासुंदी केली आणि अर्ध दूध गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती तर ते गरम करताना आमची आई त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघा दुधाचा काय प्रकार घडला तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं म्हणून आम्ही सर्वजण घाबरून गेलो तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं तर ते थोडं आश्चर्य वाटत होतं कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार घडतात दही पेढे वगैरे सर्व काही म्हणून हे सर्वांसाठी लहान मुलांसाठी आजारी माणसांसाठी हे हानिकारक आहे म्हणून काहीतरी शासनाने यांनी निर्णय घ्यावा आणि काहीतरी कारवाई करावी यांना काहीतरी शिक्षा द्यावी एवढीच नम्र